जय हिंद भावानो. जी काल RWRची मॉक टेस्ट झाली त्याचं भावानो मॅथ सोल्युशन भावानो करायचं आहे आज. वेळ नाही आलता भावानो, व्हिडिओला सुरुवात करूया. SCGD 2026 RWR मॉक टेस्ट मॅथ सोल्युशन. तारीख भावानो 29 मार्च 2026. सगळ्यात अगोदर भावानो कोणत्या कोणत्या टॉपिकवरचे किती प्रश्न आलते हे तुम्हाला सांगतो. नंबर सिस्टीम एक प्रश्न, LCM HCM एक प्रश्न, सिम्प्लिफिकेशन 2 प्रश्न, रेशो प्रिपोर्शन एक प्रश्न, पर्सेंटेज 2 प्रश्न, ॲव्हरेज एक प्रश्न, प्रॉफिट लॉस 2 प्रश्न, CISI एक प्रश्न, एक टाइम वर्क एक, पाईप अँड सर्टन एक, स्पीड डिस्टन्स अँड डिस्काउंट एक, ट्रेन एक, बोट अँड स्ट्रीम एक, मेन्सुरेशन अँड ॲलिगेशन एक, मेन्सुरेशन 2D अँड 3D एक. तर भावानो असं भावानो टॉपिकवरचं प्रश्न आहेत. भावानो ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर व्हिडिओ भावानो शेवटपर्यंत बघा. PDFला भावानो पासवर्ड आहे. पासवर्ड भावानो 2 टप्प्यात तुम्हाला बोलून सांगून सांगितला जाईल. त्यामुळे भावानो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर भावानो पहिला प्रश्न 45 वजा कंसात 38 वजा 80 भागिले 4 वजा कंस पूर्ण कंसात 8 वजा 12 भागिले 3 भागिले 4. हा प्रश्न आहे भावानो बॉडमासवर भावानो प्रश्न. बॉडमास रूल वापरून करा. कुठं चला. सगळ्यात अगोदर भावानो सगळ्यात बारका म्हणजे हे 4, 8 वजा 4 4 4 भागिले 4 बरोबर इथं पण 4 येणार वजा 4 80 भागिले 4 38 80. पुढचा भावानो भागिले 4 दुणे 8 4 0 0 वजा 4 1 4 38 वजा 20 18 18 वजा 1 17 47 45 वजा 17 किती येते भावानो 7 7 8 15 बरोबर येणार भावानो 28. 28 येते का बघा भावानो. उत्तर भावानो 28 येणार. एक गांव में हैजा के कारण 10% लोगों की मृत्यु हो गई. इसके कारण शेष लोगों में से 25 लोगों ने गांव छोड़ दिया. फिर जनसंख्या घटकर 2025 रह गई. गांव में मूलतः रहने वाले लोगों की कुल संख्या ज्ञात कीजिए. हा प्रश्न आहे भावानो पर्सेंटेजवरचा. पर्सेंटेजवरचा भावानो प्रश्न आहे. x गुणिले 90 करा गुणिले भावानो 75 भागिले 100 बरोबर भावानो किती सांगितले 2025. भावानो सोडू शकताय आपण. याला अगोदर भावानो संक्षिप्त रूप द्या. तर 9 इथं 10 25 त्रिक 75 25 चौक 100 x गुणिले 9/10 गुणिले 3/4 बरोबर बघा 9 त्रिक 27 40 x गुणिले 27/40 40 आलं. त्याच्यानंतर भावानो पुढचा x बरोबर करा. हे भावानो 2025 घ्यावर 2025 भागिले भावानो 27 गुणिले भावानो 40 x बरोबर काढूया. भावानो 27 7 104 105 भावानो इथं 7 येणार. भावानो 5 27 म्हणजे इथं 5 येणार 75 75 गुणिले 40 बरोबर भावानो आन्सर येणार भावानो 3000. 3000 भावानो आन्सर येते. पर्सेंटेजवरचा टॉपिक आहे बघू शकता. तीसरा प्रश्न एक निश्चित राशि साधारण ब्याज दर पर 2 साल में 1260 और 5 साल में 1350 हो जाती है. ब्याज की अनुमानित दर ज्ञात करें. सोडूया चला. हा प्रश्न आहे भावानो सिंपल इंटरेस्ट SI वरचा SI टॉपिक. सोडूया. 1350 वजा 1260 किती ते बघा 90. 3 वर्षाचं व्याज आहे. 3 वर्षाचं व्याज. एका वर्षाचं किती भावाने येणार बघा. एका वर्षाच्या भावाने याला भागिले 3 द्या. 3 त्रिक 30 येणार भावानो 30
एका वर्षाचं व्याज. म्हणून यातनं 52,1260 वजा 52,60 तर 2 वर्षाचा व्याज आहे. व्याज 1200 आलं 52 म्हणून 1 वर्षाचं 1200 30 गुणिले 100 भागिले 1200 0000 किती ते बघा 52 बरं 12 2 24 24 आलं 24 6 12 5 60 2.5 2.5 52 दर हे आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 4 अगर तीन पुरुष प्रतिदिन 4 घंटे काम करते हुए 10 दिनों में एक काम को कर सकते हैं तो 5 पुरुष प्रतिदिन कितने घंटे काम करके उसी काम को कर सकते हैं अगर वे 8 दिनों के लिए काम करते हैं. सोडूया चला. टाईम अँड वर्कवरचा भावनो वर्क प्रश्न आहे भावनो त्याच्यावरचा. MDH फॉर्म्युला भावनो M1D1H1 बरोबर M2D2H2 घाला भावनो किमती 3 गुणिले 10 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले 8 गुणिले H2 हे भावनो काढायचा आपल्याला. काढायचा 30 30 120 30 बरोबर 8 5 40 H2 40 इकडे आलं भावनो 120 भागिले 40 40 त्रिक म्हणून भावनो 3 घंटे सप्लाई से. 5वां प्रश्न यदि एक यात्री 51 सेकंड में 7,905 मीटर की दूरी तय करता है तो यात्री की चाल ज्ञात कीजिए किलोमीटर प्रति आवर. सोडूया चला. स्पीड डिस्टन्सवर आहे भावनो. स्पीड डिस्टन्सवर भावनो प्रश्न आहे. 7,905 भागिले भावनो 51 करा ते भावनो 155 काहीतरी 155 MS तर भावनो 155 गुणिले 18/5 5 15 5 1 5 30 गुणिले 18 किती ते भावनो 558 किलोमीटर ह्यावर. मीटर प्रति सेकंदचा भावाने इथं किलोमीटर केले एवढं लक्षात असून दे किलोमीटर. 6वां प्रश्न उस अर्धगोले का कुल पृष्ठीय क्षेत्रफल ज्ञात कीजिए जिसकी त्रिज्या 33 सेंटीमीटर सेमी है और पाय बरोबर 3.14 है सेमी 2 में. भावानो करा. 6वा प्रश्न भावानो मेन्सुरेशनवरचा आहे. तो आहे भावानो 3D. तुम्हाला मी काल पण सांगितले 3D वरचा पडतात म्हणून. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 3 पाय R वर्ग 3 गुणिले 3.14 R किती दिले भावानो 33 गुणिले 33 3.14 गुणिले 33 गुणिले 33 किती आलं बघा भावानो 3 त्रिक 9 1809. भावानो पुढचा आता तुम्ही करू शकताय. कमेंट बॉक्समध्ये भावानो याचं पण उत्तर सांगा. प्रश्न क्रमांक वीडियो आवडला 658 लीटर मिश्रण दूध और पानी का अनुपात 23 और 24 है. मिश्रण में कितना दूध मिलाया जाना चाहिए ताकि उसमें से दूध और पानी का 3:2 हो लीटर में बताए. सोडूया चला. मिश्रणवरती भावानो प्रश्न आहे. मिश्रण मिक्सर ॲलिगेशन वरती भावानो प्रश्न आहे. दूध पाणी दिले 23 24
टोटल भावानं किती आहे झालं बघा 47. टोटल भावानं आपल्याला दिले 758 लिटर. 758 भागिले 47 मारा, किती येते बघा भावानं. तर 47 14च्या आसपास काहीतरी येईल, 14 येणार. त्याच्यानंतर भावानं पाणी किती आहे भावानं 24. 23 गुणिले 14, 24 गुणिले 14 काढा भावानं. 42, 42 3, 4, 28 आणि 4 32, 322. 56, 6 5, 14 2 28, 28 आणि 5 29, 30, 31, 32, 33, 336 भावानं आलं. 336 तर भावानं 336 भागिले 2 येते बघा 68. हा रेशो भावानं दिलेला रेशो आहे भावानं, म्हणून भावानं 2 भागले. नवीन दूधचा रेशो भावानं, नवीन दूध रेशो 3 गुणिले 168 किती येते बघा भावानं 504. 504 म्हणून 504 वजा 322 बरोबर आलं भावानं 182 लिटर. 182 लिटर भावानं उत्तर आलं आपलं. प्रश्न क्रमांक 8. 50 लीटर पानी को टम्बलर ए और टम्बलर बी में डाला जाता है. टम्बलर बी के भरने के बाद उसमें 1/4 पानी नीचे बह जाता है. टम्बलर बी की क्षमता कितनी है. सोडूया चला. हा प्रश्न आहे भावानं पाईप आणि टंकी. पाईप और टंकी. पन्नास लिटर भावानं पाणी दिले. 1.4 पाणी भावानं सांडले. म्हणून भावानं ह्याच्यानं भावानं अगोदर हे वजा करा. 4 वजा 1 बरोबर किती आलं 3. त्याच्यानंतर काय मग 50 लिटर भागिले 50 गुणिले 3.4 150 भागिले 4 4 त्रिक 12.4 33.4 भावानं लिटर उत्तर येणार 33.4. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आहे भावानं हे 9 प्रश्न भावानं. एक व्यक्ति 4 किलोमीटर घंटा की चाल से चल कर एक वर्गाकार पार्क के विकर्ण को 3 मिनट में पार करता है. पार्क का क्षेत्रफल. सोडूया चला. 9वा प्रश्न आहे भावानं टाइम स्पीड डिस्टन्स. टाइम स्पीड डिस्टन्सवर आहे भावानं. 4 किलोमीटरचं भावानं अगोदर मीटर प्रति सेकंद करून घ्या. 4 गुणिले 518 किती येते बघा भावानं 4 5 20 20 भागिले 18 किती येते बघा 10.22 10 9 मीटर प्रति सेकंद. आणि वेळ भावानं 3 मिनटं दिला. 3 मिनिट 60 गुणिले 3 बरोबर 180 सेकंद करणं भावानं एक बरोबर वेळ. लक्षात ठेवा भावानं MP. त्यानंतर भावानं टाका त्याच्यात 10/9 गुणिले भावानं 180 9 9 9 2 18 200 भावानं मीटर. पार्कचं भावानं क्षेत्रफळ 1/2 गुणिले भावानं कर्ण वर्ग
1/2 गुणिले कर्ण भावानं किती काय 200 वर्ग एकवे शे वर्ग भावानं उत्तर येणार 2 2 3 4 4 भावानं उत्तर येणार. त्याच्यानंतर 20,000 फुली 2 गुणिले 10/4 भावानं फायनल आन्सर. 10वां प्रश्न. दोन संख्या का गुणनफल 6250 है और बड़ी संख्या को छोटी संख्या से विभाजित करने का भागफल 10 आता है. संख्याओं का योग क्या है? 10वां प्रश्न. भावानो पहिला पासवर्ड आहे भावानो ऋतू. पहिला पासवर्ड आहे भावानो ऋतू RUTU ऋतू सगळं भावानो कॅपिटल. सिम्प्लिफिकेशन भावानो सिम्प्लिफिकेशन भावानो प्रश्न आहे x अधिक y बरोबर 6250 x भागिले y बरोबर 10. लहान संख्या x मोठी संख्या भावानो y मानू. x गुणिले 10x बरोबर 6250. 10x काढा भावानो 10x वर्ग बरोबर 6250. x वर्ग बरोबर 725. x बरोबर किती आलं भावानो 25. छोटी संख्या भावानो 25. मोठी संख्या 25 गुणिले 10 बरोबर 250. योग विचारलाय भावानो. योग 250 अधिक 25 बरोबर 275. 75 भावनेचा उत्तर 275. 275. 1118 को 2 पुरुषों और 6 महिलाओं और 8 लड़कों में इस प्रकार विभाजित किया जाता है कि एक पुरुष एक महिला और एक लड़के का हिस्सा 3-2-1 के अनुपात में हो. इसके अनुसार एक पुरुष को कितना धन प्राप्त होगा? सूर्या चला. हा प्रश्न आहे भावानो टाइम अँड वर्कवरचा. टाइम अँड वर्क 2-6-8 महिलांचं काम आहे. दिलेलं आहे भावाने. दिलेलं 3-2-1 नवीन रेशो न्यू रेशो 3-2-6 7-12 8-8 गुणिले केले 8-8 झालं भावानो 12-6 18 18 आणि 8 26 26 26 दिलेला आहे भावानो 1118 भागिले भावानो 26 बरोबर भावानो येणार आहे 43. तर पुरुषांचा रेशो किती आहे भावानो 3 म्हणून 43 गुणिले 3 बरोबर आलं भावानो 3 त्रिक 9 कार्तिक 12 129 उत्तर भावानो. प्रश्न क्रमांक 12 भावानो. एक व्यापारी अंकित मूल्य पर 20% की छूट देता है. उसे अभी भी क्रय मूल्य पर 44% का लाभ होता है. यदि वह अंकित मूल्य पर बेचता है तो लाभ ज्ञात कीजिए. छूट चला. 12वा प्रश्न आहे भावानो प्रॉफिट अँड लॉस. करा भावानो 20 अधिक 44 बरोबर किती आलं भावानो 64. 100 वजा 20 बरोबर आलं भावानो 80. 64 80 हे 80 आहे भावानो हे 80. 64 भागिले 80 गुणिले भावानो
नंतर करूया. अगोदर हे मारून 8 1 8 0 8 8 64 8.10 भावानं याचं उत्तर येणार 0.8 0.8 गुणिले भावानं 100 तर यांना भावानं एक गेला 80. इथं पण तुम्ही करू शकता भावानं. जर 100 देता 0 गेले 8 2 80 तिथं पण भावानं डायरेक्ट 80 इथं. 13वां प्रश्न, एक कक्षा में 20 छात्रों और कक्षा शिक्षक की औसत आयु 16 है. यदि शिक्षक की आयु हटा दी जाए तो औसत एक घट जाती है. शिक्षक की आयु क्या है? सोडूया चला. हा प्रश्न आहे भावना ॲव्हरेजवर 20 विद्यार्थी अधिक एक शिक्षक टोटल झाल्यावर 21. ॲव्हरेज किती दिलं 21 पोरांचं किती दिलं भावानं 306 किती दिलं औसत 16 भावानं 16 16 1 16 चला 1 16 2 32 आणि 1 33 336. त्याच्यानंतर भावानं शिक्षक काढला म्हणजे राहिली 21 होती. शिक्षक काढला 20. त्याच्यानंतर भावानं औसत किती झाले भावानं एक घटला म्हणजे 16 होते तिथं 15 झाले. 0 15 2 30 300 336 30 बरोबर किती आलं भावानं 36 भावानं. 14वां प्रश्न भावानं वर्ष एक मोटर बोट की धारा चाल 53 किलोमीटर प्रति आवर तथा धारा की विपरीत चाल 40 किलोमीटर प्रति आवर है. नाव की धारा गति क्रमशः क्या है? सोडूया चला. हा प्रश्न आहे भावानं बोट अँड स्ट्रीम 56 अधिक 40 भागिले भावानं 2 6 0 0 5 9 96 96 भागिले 2 बेचोक 8 8 16 48 48 भावानं किलोमीटर प्रति आवर. त्याच्यानंतर भावानं करा 56 वजा 40 भागिले 2 त्याला बघा 6 16 भागिले 2 8 आलं भावानं 8 किलोमीटर प्रति आवर. तर आलं भावानं स्थिर वेग आणि हा भावानं आला धारेचा वेग 43 8. 15वा प्रश्न भावानं वर्गमुळात 33.64 भागिले वर्गमुळात 8.41 गुणिले वर्गमुळात 75.69 भागिले वर्गमुळात 8.41 अधिक भावानं खालचं रिपीट तसंच आहे. सोडूया चला. 15वा प्रश्न आहे भावानं सिम्प्लिफिकेशनवर आहे भावानं. या प्रश्नाचं उत्तर भावानं तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 16 प्रश्न भावानं चुनाव में 2 उम्मीदवार थे. 10% मतदाताओं ने मतदान नहीं किया. 60 मत अवैध पाए गए. विजेता उम्मीदवार को कुल मतों का 47% प्राप्त होता है. वह 308 मतों से जीतता है तो नामांकित मतदाताओं की संख्या ज्ञात कीजिए. सोडूया चला. 16वा प्रश्न आहे भावानं पर्सेंटेजवर आहे भावानं 100% त्याला भावानं 90 10% काढलं 90%चं भावानं इकडं 40% 43% डिफरन्स आला भावानं 4% बरोबर किती दिले भावानं 308. अवैध मत भावानं त्याला भावानं 308 वजा 60 248 4% बरोबर 1% बरोबर 4 6 24 4 2 8 62 100% बरोबर 6200. 17वां प्रश्न 1000 की धनराशि पर 10% वार्षिक ब्याज दर से 1.5 वर्ष के ब्याज की गणना करें. जब ब्याज की गणना अर्धवार्षिक चक्रवृद्धि आधार पर की जाती है. 17वां प्रश्न भावानं सी आहे कंपाऊंड इंटरेस्ट
10/2 त्याला भावानो 5%. अर्धवार्षिक 1.5 वर्ष म्हणजे 6 महिन्याचं किती भावानो? 3 वेळा 3 वेळा मोजणार. सूत्रात घाला भावानो. 1.5 हे बरोबर किती सांगितलं? 1000 1 अधिक 5/100 गुणिले 3 1000 105/100 गुणिले 100 गुणिले 1. पाहुणे ह्या सगळ्या शून्य घालायचं तर पाहुणे 1 2 3 शून्य मारा तिथं डॉट. म्हणजे कसं होणार भावानो? 1000 गुणिले 1.05 गुणिले 1.05 हे 1.05 येणार. सगळ्यात अगोदर भावानो हे करायचं आपल्याला. 1000 गुणले भावानो ह्या सगळ्यांचं उत्तर येते भावानो 5 7 625. 3 शून्य काढायचं म्हणजे इथं पुढे 3 शून्य वाढवा भावानो. नाही 157.63 उत्तर आलं भावानो. 18 प्रश्न भावानो. 72 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से चलती हुई एक ट्रेन एक प्लेटफॉर्म को 30 सेकंड में पार करती है और प्लेटफॉर्म पर खड़े एक आदमी को 18 सेकंड में पार करती है, तो प्लेटफॉर्म की लंबाई मीटर में कितनी है? सोडूया चला. हा भावानो प्रश्न 18वा प्रश्न. ट्रेन 72 किलोमीटरचा अगोदर हे करून घ्या मीटर प्रति सेकंद. 18 18 आणि 18 72 20 मीटर प्रति सेकंद. हॅलो भावानो. त्याच्यानंतर भावानो 30 वजा 18 बरोबर 12 आलं भावानो. 20 गुणिले 12 240 मीटर डायरेक्ट सांगितले भावानो. एक व्यापारी लागत मूल्य प्रश्न क्रमांक 19. एक व्यापारी लागत मूल्य पर लाभ प्रतिशत की गणना करता है और अन्य व्यापारी विक्रय मूल्य पर गणना करता है. यदि दोनों 5200 के रूप में बेचे गए लेखों पर 33% लाभ का दावा करते तो उनके लाभों का योग कितना है? सोडूया चला. प्रश्न 19 हा प्रश्न आहे भावानो. प्रॉफिट अँड लॉस. पहिला व्यापारी 5200 गुणिले भावानो 100 0 0 0 0 3 2 6 6 अस्त्रिक 15 1560. दुसरा व्यापारी बरोबर भावानो 5200 गुणिले 100 भागिले 130 0 गेले 0 गेले 13 के 13 13 चौक 52. हा इथं भावानो 30 येणार. 30 4 ते 12 1200 आलं म्हणून भावानो 1560 अधिक 1200 बरोबर आलं भावानो 2760 बनवते. दोन प्रश्न दोन संख्याओं का एलसीएम और एचसीएफ क्रमशः 252 और 18 है. यदि संख्याओं के बीच का अंतर 90 है तो संख्याओं का योग क्या होगा? अंक 20 झाला भावानो. शेवटचा पासवर्ड आहे भावानो 18 18. सगळं भावानो कॅपिटल टाकायचं. फाईल ओपन होते. दोन प्रश्न भावानो. एलसीएम अँड एचसीएफ. सेप अँड एचसीएफ. एक्स वजा वाय बरोबर
90 एक्स अधिक वाय बरोबर काढायचा. ऑप्शन घाला भावानो. ऑप्शन घालून करू शकता. एक्स वजा वाय बरोबर 90. एक्सची किंमत आली भावानो 126. एक्स अधिक वाय बरोबर 162. वाय बरोबर 36. 126 कसं आलं ते सांगतो भावानो. एक्स बरोबर 162 अधिक 90 भागिले 2 बरोबर भावानो 126. वाय कसं आलं 162 वजा 90 भागिले 2 बरोबर आलं भावानो 36. म्हणून भावानो 126 अधिक 36 बरोबर आलं भावानो 162. उत्तर आलं भावानो. भावानो चॅनलवर नवीन असाल तर भावानो चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.